आगामी काळात झालेल्या निवडणुकीत ग्रामविकास पॅनलला एकाहाती सत्ता आली। यामध्ये 15 सदस्य संख्या असलेल्या कुरणखेड ग्रामपंचायतमध्ये 13 जागेवर विजय मिळविला। यामध्ये 9 फेब्रुवारीला ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, उपसरपंच यांची निवडणूक पार पडली। यामध्ये सरपंचपदी प्रगती नवनीत पांडे तर उपसरपंचपदी इंजिनियर आसिफ खान, गौस खान यांची निवड अविरोध झाली। 12 फेब्रुवारीला ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, उपसरपंच यांनी आपला पदभार स्वीकारला। यावेळेस मावळते प्रशासकीय अधिकारी डॉक्टर गणेश ताथोड यांना स्वागत करून निरोप देण्यात आला। यावेळेस सरपंच, उपसरपंच यांचे ग्रामविकास अधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी प्रशांत पांडे, भीमराव मोहोळ, दिनेश बोडे, मुस्ताक मास्टर, गणेश वाघमारे, नवनीत पांडे, गौतम मोहोळ, मिलिंद मोहोळ, अमन महल्ले, मंगेश पावडे, योगेश चिकार सह गावातील प्रतिष्ठित नागरिक व 13 ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास मोहोळ यांनी केले। आज कुरणखेड ग्रामपंचायतचे ग्रामविकास पॅनलचे पॅनल निवडून त्यांनी आज पदग्रहण केलं। मी काटेपूर्णाच्या सगळ्या लोकांचं फार आभारी आहे। त्यांनी आम्हाला भरघोस मतांनी निवडून दिले। आज या गावातले जे पाण्याचे प्रश्न आहे, लाईटचे प्रश्न आहे, रोडचे प्रश्न आहे ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू। त्यानंतर जे विकास कामं आमदार खातर म्हणजे जे विकासातले जे कामं आहे ते करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू। संतोष गवाई, विदर्भ न्यूज, बोरगाव मंजू।